कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता तुम्ही बघाच, मी रोज देवघर सजवेन। बरं बाळा, मी तुला सांगायला आले होते की तू देवघर सजवल्याचं दामिनी मॅडमनी अहिल्या मॅडमना सांगितले। माहित आहे मला, हो देवी आई दामिनी मॅडमना लई बरडल्या सुद्धा। बाळा, मला खात्री आहे की एक ना एक दिवस तू अहिल्या मॅडमचं मन नक्की जिंकशील। या घरात तू त्यांची सगळ्यात आवडती व्यक्ती असशील। खरंच सावित्री आत्या? अरे इथं काय उरूस भरलाय का काय? आणि तुम्ही समजे एकदम खुश दिसताय। मारुती दादा, आम्ही तर खुश आहोतच, पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पण काही लपत नाहीये। काय झालं काय? कारण पण तसं आहे ना, माझ्या पारू करता स्थळ आलंय, स्थळ। बा आता वरडायला काय झालं? त्याच्या करताच आणली ना तुला इथं, आणि फोटो बी आणलाय, हे बघ। फोटो बी आणलास तू? बा तू ऐकणारच नाहीयेस ना माझं? नाही ऐकणार। बोलू नकोस माझ्याशी। अगं ताई, जरा फोटो बघा, फोटो बघू तरी। खूप सुंदर मुलगा आहे मारुती दादा, खूप सुंदर आहे। बघू किती छान पोरगले चिकन नाही। बघू शपथ, ताईड काय उंची आहे, म्हणजे काय म्हणायचं, एकदम बांबूसर, एकदम बॉडी बिल्डरच आहे। मिशाचा तरी विषयच नाही। जरा काळा सावळा वाटतोय, पण माझ्या इतका देखणं नाही। गणी, बाळाचं नाही करायचं, ताईला नाही चिडवायचं। ताईचं लग्न करायचंय की नाही? हा, मग तिला दाखव बघू फोटो। तिला आवडायला नको का मुलगा? हा, दाखव बरं। असं म्हणतेस का? बरं, ताईडे ताजी एकदम पसंत पडलेत मला। खोबड फोडी ना? बरं पारू, बघतेस का ग पोरगा कसा आहे तो? लाजली असेल बहुतेक। कसं आहे ना ताई, हे समजा एकदा व्यवस्थित पार पडलं की देवच पावला। हो, होईल सगळं नीट। पण हे कसं आणि कधी होणार आहे काय माहिती नाही। तुम्ही काय बी काळजी करू नका मारुती, आम्ही आहोत की। तर काय मारुती, पारू आमची पण लेख आहे, जोरात बार उडून देऊ। नाहीतर काय, आत्या आहे मी मुलीची, माझ्या पोटच्या मुलीचं लग्न आहे, मी सगळं करणार। विषय संपला। चला सगळे काम, चला। बाळ पारू, असू दे, रुसली जा, चल। प्रीतम सर, प्रीतम सर आता सिगरेट कसं पायी वाढतायत? पुन्हा दिशा मॅडम यांचं भांडण झालं का काय? हा काय वास आहे? काहीतरी जळायल्यासारखं वाटतंय। सिगरेट सारखा वास येतोय हा। प्रीतम, प्रीतम, काय रे? हा, सिगरेट ते इथं किर्लोस्कर घरात आणलीस, पेटवलीस? अरे तुला शोभतंय का रे हे? हा, या घरात ना काय चाललंय मला कळतच नाहीये। तुम्ही सगळे या किर्लोस्कर घराचे नियम मोडायला उतावीळ झालेत। ते काय नाही, मला हे अहिल्या बहिणींना आत्ता जाऊन सांगायला लागणार आहे। आणि ऐक प्रीतम, तुला कळतंय, दिशाला जर हे सगळं कळलं ना, असं लग्न मोडेल तुझं। बरंच होईल। काय? काय नाही, ते काय नाही। मी अहिल्या बहिणींना सांगणार म्हणजे सांगणार। ऐक ना, उद्या उठून कळलं ना त्यांना की मला हे माहिती होतं, तर अशा बोलतील, दामिनी जर तुला आधीच माहिती होतं हे आणि तुला संशय होता तर मग तेव्हाच बोलायचं ना।
तू या घराची माझ्यानंतर सर्वेसर्वा आहेस, तुझ्यावर सगळी जबाबदारी आहे असं काहीतरी बोलले असते त्या मला. नाही नाही, मला काही करून तुम्ही सांगायलाच पाहिजे. तू थांबत. त्यो सिगारेटचा वास नाही, त्यो ना याचा वास आहे. हे बघा. आहे हे ते गावाकडे डासन किडे होतात ना, तेव्हा ही अशी धुरी द्यायची असते बघा. ही बघा, ही अशी. हा, आणि ते शेणकूट आणि 2-3 औषधी झाडांचा पाला ना जाळायचा आणि याच्यामध्ये टाकायचा. एक बी डास राहत नाहीत घरात. दामिनी मॅडम, ते तुमच्या खोलीत सुद्धा ना असाच वास येतोय बघा. थँक्स यार जादूगर. प्रीतम सर, प्रीतम सर, काय चाललंय तुमचं? आणि सिगारेट काय म्हणताय तुम्ही? आणि ते बी घरात. अहो, सिगारेट किती वाईट गोष्ट आहे. कसले कसले आजार होतात माहित नाही का तुम्हाला? ते बी जाऊ द्या, तुम्ही घरात बसून सिगारेट वडताय. हे जर का अहिल्या मॅडमना कळलं तर काय होईल? जर केलंय का तुम्ही? केला यार पारू, हे बघ मला सगळं कळतंय, पण त्या दिशाचा विषय आला ना की मला सुचत नाही यार काही. तिचा एक बॉयफ्रेंड आहे पारू, आणि तरी ती कशी वागते बघितलंस ना आपल्याशी. आईला काय गुंडाळून ठेवलंय, मला काय सतत टोमणे मारत असते. टॉर्चर आहे यार नुसता. म्हणून सांगितलं होतं, एकदा अहिल्या मॅडम बरोबर बोला. त्यांना सांगा तुम्हाला काय वाटतंय ते नक्की समजून घेतील. पण नाही, तुम्ही ऐकणारच नाहीत. हे बघा प्रीतम सर, तुमचं लगीन जर का दिशा मॅडम बरोबर झालं ना, तर तुमचं आयुष्य बर्बाद होईल. आणि मला मनापासून वाटते की दिशा मॅडम या घरची सून म्हणून या घरात यायला नको. त्यांचं खरं रूप ना समजा जगासमोर यायला पाहिजे. पण प्रीतम सर, हे आपण सबुरीनं आणि हुशारीनं वागायला पाहिजे. हा, एक मिनिट. मी तुम्हाला काल अहिल्या मॅडम बरोबर बोलायला सांगितलं होतं, नसेलच बोललात तुम्ही? हा, मी गेलेलो बोलायला, धाडस नाही झालं यार. धाडस करायचं. तुम्ही बिनगोरी लगीन नाही असं सांगा. अहिल्या मॅडमना सांगा की तुम्ही दिशा बरोबर लगीन करणार नाही म्हणजे नाही. अगं हो पारू, पण काय झालं प्रीतम सर? काय झालं? मी तुमच्याशी बोलते, लक्ष कुठे आहे तुमचं? बोला काहीतरी. काय सुरू आहे इकडे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.